दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्ये. पंढरपूर नगरपालिका नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल आत्ताच जाहीर करण्यात आलेला आहे आणि तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या डॉक्टर प्रणिता भगीरथ भालके या 11,136 मतांनी विजयी झालेल्या आहेत. प्रणिता भालके यांना 34,960 मतं मिळाली आहेत, तर भाजपच्या श्यामल लक्ष्मणराव शिरसट यांना 23,824 मतं मिळालेली आहेत. कांचन तुळजीराम बनपट्टे यांना 908 मतं, याचबरोबर जैतून मुलाणी यांना 443, तर भारती राजू शिंदे यांना 401 मतं मिळालेली आहेत. नोटासाठी 362 मतं पडलेली आहेत. एकूण वैध मतं 60,998 इतकी आहेत. दरम्यान प्रणिता भालके या 11,136 अशा विक्रमी मतांनी विजयी झालेल्या आहेत. दरम्यान तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 36 पैकी 11 जागांवर विजय मिळालेला आहे, तर एक अपक्ष उमेदवार इथे विजयी झालेला आहे. प्रभाग क्रमांक 5 अ मधून ओंकार अभय जोशी हे अपक्ष उमेदवार विजयी झालेले आहेत. 24 जागा या भारतीय जनता पक्ष आणि पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी यांना मिळालेल्या आहेत. बहुमत जरी भाजपचं असलं तरी नगराध्यक्ष मात्र विरोधी पक्षाचे इथे विजयी झालेले आहेत. त्यामुळे गड आलाय पण सिंह गेला अशी स्थिती परिचारक गटाची किंवा भाजपची इथं झालेली आहे. या विजयानंतर फार मोठ्या प्रमाणात जल्लोष तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेला आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडे नागेश भोसले, मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या आणि दोघंही विजयी झालेले आहेत. नागेश काका भोसले हे 13 नंबर प्रभागामध्ये विजयी झाले, तर माधुरीताई धोत्रे या प्रभाग क्रमांक 17 मधून विजयी झालेल्या आहेत. काय सांगाल पहिली प्रतिक्रिया जन्मताचा कौल स्पष्ट आला 11,100 मताचा 140 मताधिक्य काय जनतेला सांगाल पहिली प्रतिक्रिया? मी प्रथमतः सगळ्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करते, कारण त्यांनी आमच्या सगळ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवरती एवढा मोठा विश्वास दाखवला. हे सगळं श्रेय मी माझ्या जनतेला आणि स्वर्गीय नानांना देत आहे. खरं तर ही निवडणुकी प्रस्थापित विरुद्ध सर्वसामान्य अशा पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक भरकटली जात असं वाटत होतं. हे बघा, समोरचे लोक विकास सोडून बोलत होते आणि आम्ही विकासाच्या या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून उतरलो होतो. सर्वसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत गोष्टी ज्यांना आवश्यक आहेत त्या गोष्टीवरला धरूनच आतापर्यंतची इलेक्शन आम्ही इथंपर्यंत आणलेले आहे आणि सर्वसामान्य स्वाभिमानी जनतेने आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला भरभरून असा आशीर्वाद दिलेला आहे. पहिली भूमिका काय असणार आहे? तुम्ही सांगितलं निवडल्यानंतर माझ्या पहिली मोटारीची मला बांधायची आहे, काय भूमिका असणार आहे? नक्कीच नगरपालिकेची इमारतच आम्हाला चांगली बांधायची, डिजिटल इमारत. वास्तुशास्त्र काही पंढरपूर शहरामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आता तुमचा विजय तर झालेलाच आहे. पहिली कुठली कामं तुम्ही हाती घेणार आहे? आता ज्या बेसिक सुविधेसाठी आतापर्यंत आम्ही लढत आलेलो आहोत त्या बेसिक सुविधापासून आम्ही नगरपालिकेच्या इमारतीपासून, जे मी साधी मुतारी नाही आहे आपल्या, आज इथं फिरत असताना मुतारी नाही, आता मी इथं गेले तिथं पाणी नाही. त्याच्यामुळे ह्या प्रशासकीय जितकी नगरपालिकेअंतर्गत जी कामं आहेत बेसिक ज्याची आपल्याला गरज आहे त्या सगळ्या गोष्टीची सुधारणा करून शहराचा विकास. ताई, आपल्याला मंदिर परिसरातच चांगलं मतदान झालेलं आहे वरच्या बाजूला, तर त्यांचा जे कॅरेक्टरचा मुद्दा आहे तो त्या विषयावर आपली भूमिका? नक्कीच आतापर्यंत त्यांच्यासोबत राहिलेलं आहे. इथून पुढच्या काळात मी त्यांना सोबत घेऊन तिथला निर्णय घेतला जाईल. विजय कोणाला समर्पित करता? हा विजय माझा सर्वसामान्य सगळ्या स्वाभिमानी जनतेला आणि तसंच माझ्या नानांच्या पुण्याईला, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना हा विजय मी समर्पित करत आहे की त्यांनी माझ्यावर, नानांवर अतिशय भरभरून, आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीवर भरभरून प्रेम केलं आणि आमच्या सर्वांना आतापर्यंत विजयामध्ये सिंहाचा वाटा हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा, स्वाभिमानी जनतेचा आणि नानांच्या पुण्याईचा आणि आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींचा विजय आहे. हा विजय त्यांना समर्पित करते. कुठल्याही मनात गट तट राग न धरता त्यांनी अक्षरशः करून हा विजय